नमस्कार, मी स्वाती. तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत बीटाची टिक्की. बीटाची टिक्कीसाठी आपल्याला लागणार आहे 1 बीट आणि 2 बटाटे. या प्रमाणापासून 6 ते 7 एवढ्या टिक्की आपल्या तयार होतील. प्रत्येकी 2 असं जर आपण काउंट केलं तर 3 ते 4 जण आरामात या टिक्की खाऊ शकतील. तर सर्वात अगोदर मी बटाटे आणि बीट ह्या तिघांनाही बॉईल करून घेतलं कुकरला. 5 शिट्ट्या होऊ दिल्या. शिट्ट्या झाल्यानंतर कुकरला पूर्णपणे थंड होऊ दिलं. पूर्णपणे कुकर थंड झाला की मग यांना मी बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर जसं तुम्ही बघताय बीटाला मी असं छान सोलून घेतलेलं आहे. त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे. सेम तसंच बटाट्याचे देखील साल मी काढून घेतलेले आहे. आता आपण खोबऱ्याची किसणी घेणार आहोत. यावर फक्त आपल्याला बीट किसून घ्यायचा आहे. बटाटा जो आहे तो आपल्याला हातानेच स्मॅश करायचा आहे, कारण की बटाटा पण आपण याच्यावर किसून घेतला तर तो अतिशय मऊ होतो आणि आपण जेव्हा टिक्की बनवायला घेतो तेव्हा त्याचा आकार व्यवस्थित येत नाही, कारण की ते खूप मऊ होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला फक्त बीटच यावर किसून घ्यायचं आहे आणि बटाटा जो आहे तो हाताने स्मॅश करणार आहोत. तर ते पुढे तुम्ही बघालच. आणि टिक्की याच्यासाठी बनवावी कारण की आपण जेव्हा ज्यूस वगैरे बनवतो ना तर त्याचा चोथा जो असतो बीटाचा तो सगळा टाकण्यात जातो, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशा पद्धतीने बीटाची टिक्की जर आपण बनवली तर जास्त प्रमाणात बीट हे खाल्लं जातं. घरात तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कुणालाही जर दिली ही टिक्की तर ते अतिशय आवडीने खातील. तुम्ही वरण भात जर बनवलं असेल तर ही टिक्की त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. टिफिनमध्ये भाजी चपातीसोबत ही टिक्की आपण देऊ शकतो. अदरवाईज तुम्ही फक्त टिक्की आणि चपाती जरी दिली तरी पण ही चवीला खूप छान लागते. तर बघा, अशा प्रकारे जास्त आपल्याला ताटं वगैरे अजिबात भरवायची नाही आहेत. एका ताटामध्येच आपल्याला सगळं चिरून घ्यायचं आहे आणि त्याच ताटामध्ये सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपला जेव्हा बीटाचा किस तयार झाला त्याच्यामध्ये मी बटाटा स्मॅश करून घेतला, कांदा टाकला, कोथिंबीर टाकली. बीटाला तशी काही टेस्ट नसते म्हणून आपल्याला हे थोडेसे बेसिक मसाले ॲड करावे लागतात. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे हिंग, गरम मसाला, चाट मसाला, मीठ चवीप्रमाणे. तुम्हाला जर चाट मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही अवॉइड करू शकता. आता ह्याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. बटाटा छान स्मॅश करत करत आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्या टिक्की बनवून घ्यायची आहे. आणि टिक्कीची जी साईज आहे ना ती अगदी छोटी नाही करायची आहे आणि भरपूर मोठीही नाही करायची आहे. जास्त मोठ्या जर टिक्की बनवली ना तर शॅलो फ्राय करताना मग ती क्रिस्पी नाही होणार. जास्तही क्रिस्पी होत नाही ही टिक्की, थोडी मऊच असते. पण अगदीच मोठी साईज ठेवली तर मग ती थोडीशी गिळगिळीत होते. आपल्या टिक्की छान रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी एक पॅन घेतलेला आहे. समजा तुम्हाला पॅन वापरायचा नसेल तर तुम्ही तव्यामध्ये देखील ह्याला छान शॅलो फ्राय करून घेऊ शकता. आणि मी इथे तेल वापरलेलं आहे. समजा तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता. तुपामध्ये पण ह्या खूप छान होतात, चविष्ट लागतात. तर आता मी तेल टाकल्यानंतर तेलाला सगळीकडून पसरवून घेत आहे. कमी प्रमाणात आपल्याला तेल लागतं, जास्त प्रमाणात तेल लागत नाही. फक्त आपल्याला जेव्हा आपण तेल टाकतो ना तर छान त्याला सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा टिक्की याच्यावर ठेवू तर ते खाली चिटकायला नको. तर मला थोडा गॅप इथे दिसत होता म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने ह्या तेलाला सगळीकडून पसरवून घेतलं. आता तेल पसरवून झालेलं आहे. तेल छान लावून घेतलेलं आहे सर्व पॅनला. आपला पॅन जो आहे तो सुद्धा गरम झालेला आहे. आता या स्टेजला मी काय करते, शेगडीची जी फ्लेम आहे ना ती कमी करून घेते, जेणेकरून आपली टिक्की जी आहे ना ती खालून लागायला नको. तर 7 टिक्क्या याच्या बनल्या आहेत ना तर त्या सर्व याच्यावर बसलेल्या आहेत. बघू शकता, थोडंसं ॲडजस्ट करून मी सगळ्या टिक्की याच्यावर बसवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ना एक 10 ते 15 मिनटं लागतात ह्या छान क्रिस्पी व्हायला. आता मी थोडं करून ना सर्वीकडून ना तेल टाकलेलं आहे. जास्त तेल लागत नाही. अगोदर पण आपण एकदम कमी तेल घेतलं होतं आणि आता देखील आपण एकदम थोडं तेल घेतो आहे. सगळीकडून वरच्या भागाला तेल जे आहे ना ते मी लावून घेते आहे, म्हणजे जेव्हा आपण ह्याला ट्विस्ट करू ना, टर्न करू ना, त्या टायमिंगला ह्या छान क्रिस्पी होतील. तर बघा, अशा पद्धतीने तेल मी लावून घेत आहे. एका साईडने छान शॅलो फ्राय झाले की आपण यांना आता टर्न करून घेऊयात वन बाय वन. एक अगदी आरामात याला टर्न करून घ्यायचं आहे, कारण की हे थोडंसं ना मऊ असतं, त्याच्यामुळे थोडासा आकार ह्याचा बदलू शकतो. तर आरामात आपल्याला यांना टर्न करून घ्यायचं आहे.
बघू शकता एकदम अलगद पद्धतीने यांना टर्न करत आहे मी. सतत नाही पण आठवड्यातून एकदा तरी ही बीटाची टिक्की नक्की ट्राय करा, जेणेकरून बीट आपलं खाण्यामध्ये राहील. तुम्हाला थोडंसं ना जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल की शॅलो फ्राय झाल्यानंतर ही टिक्की कशी दिसते. अगदीच क्रिस्पी नाही होत, थोडीशी ना सॉफ्टच राहते, कारण की बीट हे मुळात मऊ असतो, बटाटा पण आपला मऊ असतो, तो खूप जास्त क्रिस्पी नाही होत. क्रिस्पी होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲडिशनल ब्रेड क्रम्स वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे, तर थोडी सॉफ्टच असते. रात्रीच्या जेवणामध्ये मी ही टिक्की बनवली होती. फोडणीचं वरण, भात आणि ही बीटाची टिक्की, एवढं छान कॉम्बिनेशन आहे ना, अतिशय हेल्दी आणि टेस्टी असं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या जेवणाच्या मेनूमध्ये तुम्ही हा मेनू एक दिवसासाठी नक्की ठेवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. या टिक्कीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागलं आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी मेन्शन केलेलं आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी खूप खूप आभार. भेटूया लवकरच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.